अजून महाराष्ट्र सुधारलेला नाही। ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल। ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्त्व गावातल्या पोरींना पोरांना कळेल त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल। आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद करेल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल। कुणीकडनं सुधारला महाराष्ट्र? एखादा आमदार स्टेजवरून खाली उतरताना पोलिसाच्या कानाखाली लावतो, लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला। पुजाऱ्याचा आधार घ्यायला अंबरनाथमध्ये गेली रे, घरातनं बाहेर पडली, पुजारी दादाला हात जोडले, दादा दया कराव। घरातनं निघून आले, एकटे तुमच्या गळ्यात माळ दिसते, रुद्राक्षाच्या माळा दिसतात, कपाळाला गंध दिसतो, पाया पडते तुमच्या, आज रात्रभर मला आडोसा द्या। पुजाऱ्याची नियत बिघडली, याच महाराष्ट्रातल्या लेकीवरती अत्याचार झाला। 3.5-4 वर्षाच्या लेकीवर मुंबईमध्ये अत्याचार होतो, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला। माझ्या दादानो, भावानं, बहिणीनो, जे दिसतंय ते फार भयानक आहे। तुम्हाला वाटत असेल आमचं लय चांगलं आहे, पण आजही आपल्या घरातून बाहेर पडणारी लेक सुरक्षित नाही। वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर झाला, 17 मृतदेह त्याच्या शेतामध्ये सापडले। माझी विनंती आहे तुम्हाला, दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो। माणसाला माणुसकीचा गंध लावायला शिका, एक दिवस तो माणूस झाल्याशिवाय राहणार नाही। कुठे चालला महाराष्ट्र? माझी अजून एक विनंती, मोकळ्या मनानं बोलू का? पटलं तर बघा, काही आमच्यात शिक्षक आहेत, पेशानं शिक्षक आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत। सुपंत पत्करायचं तर माणूस झालं पाहिजे। काही डॉक्टर आहेत, पेशानं डॉक्टर आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत। पेशानं कीर्तनकार आहेत, क्षमा करा मला, पण माणूस म्हणून शून्य आहेत। क्षमा करा मला, पेशानं वकील आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत। पेशानं पोलीस आहेत, लेका माणूस म्हणून शून्य आहेत। महाराज म्हणतो आपण एखाद्याला, माणूस म्हणून शून्य आहेत। तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, तुम्ही कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका। सप्ताह करताय ना, माणूस व्हा। समोरच्या माणसाच्या अंतकरणातला वेद नाही कळला तरी चालतो, त्याच्या काळजातल्या वेदना कळायला की आपण देव होतो, हे कधी विसरू नका। काय जीवन आले, एका कवीची कविता आहे, वास्तव मांडले मंगेश पाडगावकरांनी। ते म्हणतात, आसवांना मोल ना राहिले, हुंदक्या ना बोल ना राहिले, लावतील बोल तुझ्या राखेसही मानसा, मानसात माणूस न राहिले। कोलाहलात सारे माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी। हे धर्म मंदिर सारे ढुंढून मिळाला, प्रीत्या गाभाऱ्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी। कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी। माझ्या दादानो, माणूस व्हा। तुम्हाला वाटतंय ना माणसाची कमतरता आहे? माझ्याकडे पहा, आज गरज आहे माणूस होण्याची। दुसऱ्याचं दुःख आपल्याला कळत नाही, हे कलियुग आहे। इथं कुणीच कुणाला शक्यतो माझं म्हणत नाही। आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होतात। जोपर्यंत आपली शेती पडीक असते तोपर्यंत गावकी भावकी आपल्याशी गोड असते। ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित करतो त्या दिवशी आपलीच भावकी आपल्या विरोधात उभा राहते। जी भावकी रामाच्या मागं नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागं नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागं नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागं सुद्धा येणार नाही। माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात, दुःख
दुःख किती आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं आणि परक नेमकं कोण आहे. माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवावं. एक कबूतर हवेतनं चाललं होतं. समाधान दादा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कबूतर हवेतून चाललं होतं आणि 2 उंदराची पिलं बुडत होती. कबुतराला दया आली. कबूतर बिचारं खाली आलं. 2 उंदराची पिलं चोचीत पकडली, घरट्यात नेली, पंख उघडले, ऊब दिली. 15 मिनिटानं त्या कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्याला ऊब दिली ना त्या पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. काय केलं हे कळतं ना कबुतरानं. लग आपण नेलं सप्त्याला, त्यांनी सप्ताच काढून घेतला आपल्याकडनं. अशी लई उंदराची पिलं आजूबाजूला पाय लावलीत. सावधान, माझी विनंती आहे तुम्हाला, माणूस व्हायला शिकलं पाहिजे. माणूस गरज आहे. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. थोड़ा बेस दे. हाँ, बेबी को बेस पसंद है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार लेता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, रूटला बघून तारका देता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले 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 मिळाले या मातीला, परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. बालपण सार तू, बालपण सार तू, बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल. दारू गांजा बाईन, दारू गांजा बाईन. एका सुफी संताचं वाक्य आहे. सुफी संत म्हणतो, ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से, मुझे महफूज रखना इन तीनों से, हकीमों से, वकीलों से और हसीनाओं की अदाओं से. यांच्यापासून सुरक्षित ठेव असं आम्ही रोज देवाला नवस बोलतो ना. हकीमों से वैद्यापासून, वकीलों से, खूबसूरत हसीनाओं की अदाओं से. लांब लांब ठेव देवा, अजिबात जवळ ठेवू नको. दारू गांजा बाईन वरती येईना संसार, अहंकारी तोऱ्यात फिरू नको घरदार. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा, आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता है. सूरज धीरे धीरे जाएगा, जाएगा, जाएगा. माणूस व्हा. काय झालं पाहिजे आता? अवघे धरू सुपंत जर पत्करायचं असेल तर कोण झालं पाहिजे? माणूस. सध्या माणूस या क्षेत्राला स्पर्धा अजिबात नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, कीर्तन कमी जास्त होईल हो. माझा बाप नेहमी मला म्हणतो, हे पोरा अरे सूर कमी जास्त होईल, कीर्तन 19-20 होईल, माणसासारखा वाघ.
तुला पंख फुटू देऊ नको. तुला वाटत असेल तू महाराज झाला आणि तुझ्या पाया लोक पडायला लागली, हे क्षणिक असतं. जोपर्यंत नाणं चालतंय तोपर्यंत वाचतं. 2000ची नोट 100 पोरगं पण घेत नाही आता. प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात. चांगली वेळ आली म्हणून वाईट लोकांना, वाईट वेळेला माणसानं विसरू नये. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधी नावं ठेवू नये. त्याच शिळ्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं, त्याच तुटक्या चपलेनं आपलं काट्या कुट्यापासून रक्षण केलं होतं. पंख आले म्हणून उडून जायचं नसतं, जमिनीवर राहायचं असतं. व्यक्ती व्हा अवघे धरू सुपंत, 2 शक्ती कमवा.